हॅलो गाईज, कसे आहात? माझं तुम्हा सर्वांना जय श्रीराम. तर आज आपण उन्हाळी काम सुरुवात करण्यासाठी आज थोडा मुहूर्त करून घेणार आहोत. मुहूर्तासाठी आपण वडे तोडतो सगळ्याच्या आधी. तर त्यासाठी वड्यासाठी लागणारी आपण डाळ अशी छान भिजवून घेतलेली आहे. आता ही डाळ आपल्याला रात्रभर भिजवून ठेवावं लागते, तेव्हा ती सकाळी चांगली फुलते. बघा, डाळ आपली अशी छान भिजवली आहे. एक वाटीभर डाळ असली तरी मुहूर्तासाठी जेवढी लागते तेवढी तुम्ही करू शकता. बघा, डाळ आपण अशी रात्रभर भिजवलेली चांगली अशी झाकून ठेवायची रात्रभर. बघा, सकाळी आपली डाळ अशी छान फुललेली मस्तपैकी. बघा, सुंदर अशी आपली पिवळी छान डाळ झालेली तयार. तर आज आपण याचा मुहूर्त करणार आहोत. मग आता उद्यापासून थोडं थोडं उन्हाळ काम करायला सुरुवात करायची. तर त्यासाठी लागणारे हे वडे आता तोडून घेणार आहोत. आता ही डाळ आपण सगळ्यात आधी ही भिजवलेली डाळीतलं पाणी काढून घेतलं आता. आणि आता ही आपण मिक्सरला लावून घेणार डाळ. जास्त बारीक आपल्याला वाटून नाही घ्यायची, अगदी ठोसर अशी आपल्याला डाळ दळून घ्यायची. एकदा दोनदा फिरवलं तरी चालेल, जास्त बारीक नाही घ्यायची करून. बघा, आपली डाळ आता अशी मॅश होत आहे चांगली. अशी हाताला अशी थोडी ठोसर लागली पाहिजे. आता आपल्या डाळीचं वाटण झालं आहे करून सगळं. आता याच्यात आपल्याला ही कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरं पण अगदी थोडं 1 चमचाच घ्यायची. आणि थोडं हिंगासाठी माझ्याकडं असं छान हिंग आहे. हे सगळं आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं सगळं. याच्यामुळे छान सुंदर फ्लेवर येतो. लसूण बिसून काही घालायचं नाही. बघा, बारीक करून घेतलेलं कोथिंबीरीचं पेस्ट पण आता आपण ह्या डाळीत घातली. थोडंसं असं अगदी चवीप्रमाणे मीठ घालायचं आपल्याला आता. बघा, किती सुंदर आपली डाळ वाटून तयार आहे. आता हिंग पण घालू आपण थोडासा वरून. थोडंसं मीठ घातलं. मीठ हे तुम्हाला आवडीप्रमाणे जसं लागेल तसं तुम्ही घालू शकता त्याच्यात. आता आपण थोडा अर्धा लिंबू चिरून घेणार आहोत. लिंबामुळे चांगला आंबूसपणा येतो चांगला डाळीला. अर्ध लिंबू पण आपण यात पिळून घेतलं. आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं चांगलं. बघा, किती छान आपलं वाटण तयार झालं आहे. जास्त मोठं नाही, जास्त बारीक नाही, मीडियम असं. आता मुहूर्ताची तयारी करत आहे. थोडासा हातानेच आपला गणपती करायचा प्रयत्न केला. पीठ थोडं पातळ झाल्यामुळं तो व्यवस्थित राहिला नाही, पण काही हरकत नाही. आपला गणपती तयार आहे. तर हळदी कुंकू वाहून घेतलं त्याच्यावर. थोडा नैवेद्य दाखवला गुळाचा. आणि आता वडे तोडायला सुरुवात केली. बघा, आपले असे एका पाटावर जेवढे मावतील तेवढंच मी भिजवलेलं होतं पीठ. बघा, आपले छान आता असे वडे तोडून होत आहेत. फक्त हरभऱ्याच्या डाळीपासून बनवले. त्यात मी काही डाळी मिक्स नाही केल्या. तुम्ही केलं तरी चालतील. कुणाकडे मी मटकीची डाळ, मुगाची डाळ, हरभऱ्याची डाळ अशा मिक्स डाळीचं पण तुम्ही वडे करू शकता. पण आमच्याकडे फक्त डाळीचे आवडतात, त्यामुळे मी फक्त हरभऱ्याच्या डाळीचे वडे केले आहेत. बघा, आता आज आपला मुहूर्त झाला आहे अगदी छान. आता उद्यापासून हळूहळू थोडं काहीतरी करायला सुरुवात करता येईल. छान आपले असे वडे तयार आहेत. ह्या वड्यांची भाजी पण खूप छान होते. तुम्ही असे तळून पण खाऊ शकता. खूप सुंदर आपली भाजी होते. एक वेळची भाजी आपली कशी पण तयार होते याच्यात. बघा, आपले आता वडे